नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिरामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः इंदिरावने हो वनमाळी तुम्ही दीपाची कथा कथिली परी मदिच्छा नाही पुरली तरी अनेक सांगा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् श्री गुरु चरण सरोज रस निज मन मुकुर सुधारी वरणौ रघुवीर विमल दसुजो दायक बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन बल बुद्धि विद्या देहु मोहि करहु कलेश विकार न करी उदास माझी पुरवाविलास ऐकाय का नारायणा माझी परिसा विद्या परा गोपाळ कृष्ण भगवान की जय पवन सुत हनुमान की जय पुण्य पावन पवित्र असणारी आणि पवित्र असणाऱ्या पवित्र अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, ज्याला
धनुर्मास म्हणतात. असा असणारा पवित्र महिना, पवित्र महिन्यामध्ये चालू असणारा पवित्र ग्रंथ. आणि म्हणून ग्रंथाला सुरुवात करताना सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक त्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे आमचे हरिभक्त पारायण माऊली महाराज होते. हरिभक्त पारायण या ठिकाणी माऊलीकर महाराज, त्या ठिकाणचे वाचक, त्या ठिकाणचे सूचक आमचे हरिभक्त पारायण मार्गदर्शक मारुतराव पाटील दोकाडे आणि गोड गायक असणारे हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम गुजरीकर यांच्या चरणावरती नतमस्तक. श्रोते कवी महेशाच्या मूर्ती या न्यायानं श्रोते मायबाबांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. सर्वप्रथम अध्यायाच्या सुरुवातीला कवी करते बुद्धीचा आराध्य दैवत असणारं, सुखाची प्राप्ती करून देणारे आणि दुःखाचा नाश करणारे अशा असणाऱ्या गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होतात. ज्या ठिकाणी जिव्हाळीच्या ठिकाणी असणारी माता सरस्वती, कारण माता सरस्वतीची कृपा झाल्याच्या नंतर एखादा मुलगा सुद्धा वेद बोलू शकतो अशा असणाऱ्या माता सरस्वतीच्या चरणावरती नतमस्तक होतात. आणि या ठिकाणी कवी करते सांगायला लागले काय तर इंदिरा म्हणजे माता लक्ष्मी माता भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी बोलायला लागले. कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं काय तर दीपाची कथा त्या ठिकाणी ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर पुढं काय किंवा दीपाची कथा ऐकल्याच्या नंतर त्या पुढं असताना माझं कुठला देवा अशा पद्धतीनं कोण तर जगाची जगन्माता असणारी माता लक्ष्मी भगवान परमात्मा विष्णू परमात्म्यांना विचारायला लागल्या. रमेशची ऐकुनी वैखरी श्री विष्णू मलिंगे सुंदरी पुरुषोत्तम समधरी यथोक्त दीप आणि म्हणून मंजूळ अशा आवाजामध्ये त्या ठिकाणी माता प्रश्न करायला लागल्या दीपाचं महात्म्य काय. दीपाचं महात्म्य जगाच्या जगन्निवास असणारे त्या ठिकाणी विष्णू परमात्मा बोलायला लागले दीपाचं महात्म्य पुरुषोत्तम असणारा महिना किंवा त्या ठिकाणी अधिक मास आणि ह्या अधिक मासामध्ये यथा सांग पद्धतीनं दीपाचं त्या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं किंवा दीपाचा असणारा महिमा कोण तर भगवान परमात्मा सांगायला लागले. सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचं न्यायशास्त्रामध्ये एक तक्रस्नुषा नावाचा न्याय आलाय बघा. तर तक्रस्नुषा आणि तक्रस्नुषा न्याय काय तर एक शेजारच्या महिलेला एका शेजारच्या महिलेकडे ताक आणायचं असतं आणि ती जाते गेल्याच्या नंतर त्या सासू जी आहे ती बाहेर गेलेली असते आणि म्हणून सुनेला ती गेलेली महिला म्हणते मला ताक हवं आहे आणि म्हणून मला ताक द्या अशा पद्धतीनं मागणी करते. पण ती सून चूक ना त्या ठिकाणी ताक नाही अशा पद्धतीनं बोलते. बोलल्याच्या नंतर नाही द्या असेल तर थोडं काम आहे अशा पद्धतीनं बोलते. सून नाही म्हणते. ती असणारी आलेली महिला परत जाते. गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये सासू भेटते किंवा सासू भेटते आणि कुठं आला होता अशा पद्धतीचा प्रश्न करते. केल्याच्या नंतर ती महिला म्हणते तुझ्या घरी गेलो होतो ताक पाहिजे होतं पण तुझ्या सुनेनं ताक नाही अशा पद्धतीने सांगितलं आणि म्हणून मी परत माघारी जाते. ती म्हणते चला मी ताक देतो. घरी येते. घरी आल्याच्या नंतर खुर्ची देते बसायला आणि बसायला खुर्ची देऊन त्या महिलेला म्हणते घरी ताक नाही आणि अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर ती महिला म्हणते मी तर घरी त्या ठिकाणी तुमची सुनबाई सांगितली होती की ताक नाहीये आणि मग मला परत बोलवण्याचा त्या ठिकाणी काय प्रयत्न केला. त्यावेळेस ती सासू म्हणते ताक नाही हे सांगण्याचा अधिकार त्या सुनेचा नाही. तो अधिकार कोणाचा आहे माझा आहे आणि म्हणून त्याच नाही ह्या ठिकाणी सुरुवात करण्याचा अधिकार आमच्या दोघांचाही नाही. ह्या ठिकाणचे वाचक आहेत ह्या ठिकाणचे सूचक आहेत त्यांचा अधिकार आहे पण त्यांचा मनाचा मोठेपणा आणि म्हणून या ठिकाणी सेवा सुरुवात करण्याची संधी म्हणून सर्वप्रथम त्यांच्या चरणावरती नतमस्तक किंवा त्यांच्या या ठिकाणी आभार. आणि त्याच न्यायाने या ठिकाणी दीपाचं महात्म्य कोण तर कवी करते नवे नवे भगवान विष्णू परमात्मा माता लक्ष्मीला सांगायला लागले आणि काय इतिहास सांगतायत ते आपण पुढे बघूया. सर्व पापे रोपती इह पर त्रिसुख पावती हे जगत्कालिक
असणारे पाप आहेत ते पाप त्या ठिकाणी नाही होत आहेत. किंवा आपण दररोज त्या ठिकाणी मंदिरामध्ये येतो, दीप प्रज्वलन करतो किंवा दिवा लावतो. लावताना हेतू काय असतो? देवा, आम्ही तुमच्या दारामध्ये या ठिकाणी काय करतो? दिवा लावतो, उजेड करतो. आणि मग या ठिकाणी आमच्या जे जीवन आहे ते सुद्धा काय तर प्रकाशमय व्हावं किंवा अंधकारामध्ये आमचं जीवन जाऊ नये, अशा पद्धतीची मागणी आपण करतो. आणि त्याच नाही ना कवी करते या ठिकाणी बोलतात, करी एकाग्र चित्त पूर्वी सौभाग्य नगरंगा चित्र राहुलाने विख्यात राजा आणि म्हणून त्या ठिकाणी कोण तर भगवान परमात्मा बोलायला लागले. चित्त त्या ठिकाणी काय तर चित्त समाधान असू द्या. चित्त या ठिकाणी सर्वांगाचे कान ज्याला म्हणू आपण, त्या सर्वांगाचे कान करा आणि श्रवण करा. काय तर पूर्वी त्या ठिकाणी सौभाग्य नावाचं एक नगर होतं आणि त्या सौभाग्य नावाच्या नगरामध्ये चित्रबाहू नावाचा एक विख्यात प्रसिद्ध राजा होता. आणि तो प्रसिद्ध राजा काय केला? पुढे बोला महाराज. ओ शूरवीर सत्यप्रतिज्ञ निरत महाप्राज्ञ दीनदयाळु सर्वधर्मज्ञ अति उदार सुलक्षणी. आणि म्हणून तो जो राजा होता तो कसा होता? तर शूर होता, धीर होता, उदार होता, अशा पद्धतीनं आणि दीनदयाळू होता. अशा पद्धतीनं असणारा तो त्या ठिकाणी चित्रबाहू नावाचा राजा आणि अतिशय सुलक्षणी होता. त्या राजाचं काय झालं? रूपादी गुण संपन्न पशु पुत्र धन समृद्धिमान पुत्र वत्पाळी प्रजानन इच्छी कल्याण सर्वांचे. आणि म्हणून शीलवान असणारा राजा कसं? तर त्या ठिकाणी दया करणे जे पुत्रासी तेची दाता आणि दासी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्याने ना माझ्या प्रजेचं कल्याण हो. माझ्या कुटुंबातील तर आहेतच, पण माझी प्रजा सुद्धा माझं काय तर माझं कुटुंब आहे. ज्या न्यायानं सर्वाभूती दया राखणारा, सर्वाभूती समान न्याय राखणारा कोण? तर चित्रबाहू नावाचा राजा होता. श्रीकृष्ण वाचुनी दैवत अन्य कदापि राधे राधेशा. आणि म्हणून तो राजा कसा होता? तर गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. याने ना श्रवण करायचा, पुराणाचं श्रवण करायचा. त्या ठिकाणी कीर्तन असतील, पुराण असतील, कथा असतील, त्या कथेमध्ये जाऊन बसायचा. अहो राजा आहे, त्याला काय कमी आहे, तरी सुद्धा तो त्या ठिकाणी श्रवण करायचा. आणि असा असताना आणि त्या ठिकाणी काय तर आपुला तो एक देव करुणी यावा तेने विना जीवा सुख नये. याने ना कृष्णाची उपासना तो चित्रबाहू नावाचा राजा करायचा. भार्या लावण्य सरिता चंद्र कला नावे पतिव्रता वीज सेवे लागी उभयता तत्परास्ती सर्व काळ. आणि म्हणून त्यांची जी पत्नी होती कशी होती? तर लावण्याची सरिता अशी असणारी, लावण्य रूपवंत असणारी, आणि जिचं नाव आहे चंद्रकला. आणि ती अतिशय पतिव्रत आहे. त्या ठिकाणी पतीच्या सेवेचं किंवा पतीच्या आज्ञेचं उल्लंघन कधीच न करणारी अशी असणारी पतिव्रता. आणि म्हणून पतिव्रता होती. आणि सदा सर्वदा त्या ठिकाणी कोणाचं? तर अनेक साधूचं, द्विजांचं, संतांचं सेवा करण्याचं काम ती कोण? तर चंद्रकला नावाची त्या पतिव्रता करायची. समय अगस्त्य मुनी पातला राज
लागली कया दुर्नची विलोपुनी रावण तक्षणी धाविला. आणि म्हणून अशा पद्धतीचा असणारा चित्रभाऊ नावाचा राजा आणि कोण तर चंद्रकला नावाची त्यांची पत्नी असणारी आणि अशा असणाऱ्या त्या राज्यामध्ये कोण तर अगस्ती मुनींचं त्या ठिकाणी आगमन व्हायला लागलं. आणि आल्याच्या नंतर त्यांना वाटायला लागलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाव पद्मनाभ जोडला. याने ना आमचं भाग्य या ठिकाणी उदयाला आलेलं आहे कारण संतांचं दर्शन आम्हाला होत आहे. अशा पद्धतीने त्यांना वाटायला लागलं आणि तो चित्रभाऊ नावाचा राजा अगस्ती मुनींच्या स्वागतासाठी जायला लागला. दंडवत करुणी आला मला यथाविधी केले पूजन रत्नसलावर बसवून हस्त जोडून प्रार्थित. आणि म्हणून धावत गेले आणि धावत जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला लागले, नमन करायला लागले कारण सद्गुरु वाचवणी सापडेना सोय येते पाय आधी आली. याने ना काय तर माता लक्ष्मी आहे, जगाची जगन त्या ठिकाणी जगत माता आहे. माता लक्ष्मीची जर अवकृपा झाली तर राजा जरी असेल तरी त्याचा भिकारी व्हायला वेळ लागत नाही. आणि अशी असणारी माता कुठं तर त्या ठिकाणी पाय लक्ष्मीच्या हाती याने भगवंताच्या चरणाच्या जवळ असणारी माता त्या ठिकाणी काय वास करते, निवास करते. आणि त्याने ना कोण तर तो राजा अगस्ती मुनींच्या पायावरती नतमस्तक व्हायला लागला. रत्न खचित आसन त्या ठिकाणी अगस्ती मुनीला दिलेला आहे आणि काय येता सांग पूजा त्या ठिकाणी अगस्ती मुनीची करायला लागले. आणि पुढं काय झालं श्रीकृष्ण भक्ती परायण माझी स्वय कृपा करुण मम सदना आणि म्हणून देवा अहो महामुनी आपण श्रीकृष्णांचे उपासक आहात किंवा भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी असणारे उपासक आहात. आणि काय तर माझं परम भाग्य आहे कसं तर धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला. याने ना माझं भाग्य आहे, माझं अनंत जन्माचं जे शीन होतं ते या ठिकाणी नाहीच झालं कारण तुमचं दर्शन मला झालं. अशा पद्धतीनं तो चित्रभाऊ नावाचा राजा कोणाला आता अगस्ती मुनींचं स्वागत करताना बोलायला लागला. माझे जन्म सकळ राजा सहजाले सफळ काय हाजचा दिवस निर्मळा धन्य केवळ जाहरा. आणि म्हणून देवा माझं तर भाग्य उदयाला आलेलं आहे. माझ्या भाग्याला या ठिकाणी पारावर नाहीच परंतु माझं जे राज्य आहे त्या पूर्ण राज्यामधील जनतेचा सुद्धा या ठिकाणी काय तर भाग्य उदयाला आलं कारण आपल्यासारख्या महामुनींचं दर्शन त्यांना व्हायला लागलं. अशा पद्धतीनं तो राजा चित्रभाऊ नावाचा राजा अगस्ती मुनींना बोलायला लागला. जग द्यावन हे चरण लागता पवित्र झाले सगळ ब्रह्मांडी शोधिता भाग्यवान मज समान नाहीच. आणि म्हणून ती जगामध्ये त्या ठिकाणी माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही कारण एवढे मोठे असणारे साधू अहो ज्यांनी त्या ठिकाणी भगवान रामचंद्रांचा त्या ठिकाणी त्यांना उपदेश केला, त्यांना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अस्त्रशस्त्र दिले. अशा असणारे एवढे पुण्यवान अगस्ती मुनी माझ्या दर्शनाला यावं आणि मग माझ्या भाग्याला काय पारावार असणार आहे महाराज. अशा पद्धतीचं वर्णन तो चित्रभाऊ नावाचा राजा करायला लागला. माझी कृपा पुरी तनयनी विलोकिते मज लागोनी ध्यानी सकळा पापापासूनी मुक्त झालो साचार. आणि म्हणून देवा माझं ज्या काही असलेले पाप
सर्व पापापासून मी मुक्त होतोय. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज. याने संतांचं चरण रज जरी अंगावरती लागलं किंवा त्या ठिकाणी त्यांचा स्पर्श जरी झाला तरी वासनेचं बीज त्या ठिकाणी नाहीचं होतं. आणि त्याने त्या ठिकाणी आपलं दर्शन मला झालं आणि मी त्रिजगतीमध्ये आज धन्य झालो. अशा पद्धतीनं चित्रभाऊ नावाचा राजा अगस्त्य मुनींना बोलायला लागला. हे राज्य संपूर्ण तुम्हाला दी केले अर्पण. तुम्ही महावैष्णव ब्राह्मण म्हणून सर्व से. आणि म्हणून राजा मी धन्य तर झालोच. आणि म्हणून देवा किंवा महामुनी माझं जे राज्य आहे हे संपूर्ण राज्य मी तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करतोय. कारण तुम्ही महावैष्णव ब्राह्मण आहात. आणि म्हणून महावैष्णव ब्राह्मण असल्यामुळं किंवा त्या ठिकाणी संतांची कृपा झाली. कसं तर संत कृपा झाली, इमारत फळाली. याने तुमचं दर्शन मला झालं आणि म्हणून माझं राज्य त्या ठिकाणी अर्पण मी तुम्हाला करण्यास तयार आहे. अशा पद्धतीनं तो चित्रभाऊ नावाचा राजा अगस्त्य महामुनींना बोलायला लागला. तुम्हाला गी काही आगे ऐसे नाही वैष्णव जना देता स्वल्पही आणि म्हणून देवा कसं तर काय द्यावे त्याचे भावे उत्तराई देवी तो आपाई जीव तोडा. याने आपण काय त्या ठिकाणी मी आपणास त्या ठिकाणी माझी जी इच्छा शक्ती आहे ती त्या ठिकाणी किंवा माझं यथा शक्ती त्या ठिकाणी मी संपूर्ण सर्वस्व अर्पण करण्यास तयार आहे. अहो संतांना कनकांदी म्हणजे सोन्याचा जरी पर्वत दिला तरी त्या ठिकाणी कमी आहे. अशा पद्धतीनं तो चित्रभाऊ नावाचा राजा अगस्त्य महामुनींना बोलायला लागला. वैष्णवत्वी लागून अन्न किंवा काही व्यंजन अनु मात्र ही दिल्या वाचून रीता दिवस दमळीतो. आणि म्हणून एखादा जर त्या ठिकाणी कोण तर एखादा व्यक्ती असेल आणि घरी आलेल्या वैष्णवाला, घरी आलेल्या साधूला किंवा घरी आलेल्या संताला जर अन्न किंवा त्या ठिकाणी भावार्थ रामायणामध्ये गोळी आलेले आहे काय तर सज्जना घरचे अन्न बळेची घ्यावे मागून. याने किमान अन्न तरी द्यावं. आणि जर अन्न जरी दिलं नसेल, जर रिता किंवा एखादा रिक्त हाताने व्यक्ती परत गेला तर तो कसं तर दुर्भाग्य आहे. अशा पद्धतीनं तो चित्रभाऊ नावाचा राजा बोलायला लागला. तो दिवस निष्फळ ऐसे बोलती वेद्य निर्मळ विष्णू भक्त निजने सकळ पूजासती सर्वदा. आणि म्हणून एखादा जर व्यक्ती त्या ठिकाणी अन्न न द्यायचं आपण जर त्यांना पाठवलं तर त्या ठिकाणी रामायणामध्ये काय तर रामलीलेमध्ये थोड आलेलं वर्णन वैदर्भ देशीचा राजा ज्याचं नाव असणार त्या ठिकाणी वैदर्भ देशीचा राजा आणि त्या राजानं अन्नदान न केल्यामुळं त्याला स्वतःच मांस भक्षण करावं लागत होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं अन्न जर न देता एखादा व्यक्ती वापस गेला किंवा त्या ठिकाणी रिक्त हातानं परत गेला तर तो दिवस मात्र कसा तर निष्फळ जावं अशा पद्धतीनं होतं किंवा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणार होतं असं तो राजा बोलायला लागला. संभावना वाढमन कार्य कर्मणी करावी ऐसे गर्गादी मुनी मदला गुणी गती देसे. आणि म्हणून अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मला त्या ठिकाणी कोण तर वाङ्मय आणि काय कर्मांनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोण तर गर्गादी मुनी कसं तर तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारोनी. या
जर विश्वास नसेल तर पुराणामध्ये त्या ठिकाणी पाहावं. त्याने ना का तर मला गर्गादी मुनींनी सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी माझं धन्य दिवस आहे. माझं पूर्व फळाला त्या ठिकाणी पूर्व फळ जे आहे ते आज पुण्याला किंवा आज फळाला आलं. अशा पद्धतीनं तो राजा त्या ठिकाणी बोलायला लागला. विरजती तुके सर्वै श्रेष्ठ तथापि दंत वैष्णव वरिष्ठ म्हणून इतरापेक्षा स्पष्ट वैष्णव द्विजाची पूजावे. आणि म्हणून द्विज म्हणजे ब्राह्मण जे आहेत ते सर्व श्रेष्ठ आहेत. पण तथापि त्यातही असताना कोणतर वैष्णव भक्त जर कोणी असेल तर तो मात्र त्या ठिकाणी कसं तर वैष्णव द्विज म्हणून त्या ठिकाणी त्याचं पूजन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं ही ओवी या ठिकाणी बोलायला लागली. गोरी सूर्य उदेला नाही गोरी दारांची प्रभा नाही देवींच वैष्णव द्विज जो नाही तोरी अन्य द्विज सर्व. आणि म्हणून जोपर्यंत त्या ठिकाणी सूर्योदय होत नाही किंवा सूर्योदय होत नाही तोपर्यंत प्रभा म्हणजे रात्रीची असताना अंधार असतो किंवा त्या ठिकाणी तारांगण दिसत आहे. पण सूर्य उदय झाल्याच्या नंतर मात्र त्यांचा लोप होतो. त्याने जोपर्यंत त्या ठिकाणी द्विजांचं वैष्णवांचं पूजन होत नाही तोपर्यंत तो दिवस मात्र निष्फळ गेल्यासारखं होतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी कवी करते किंवा त्या ठिकाणी तो राजा बोलायला लागला. ऐशिती चित्रबाहूची वाणी ऐकुनिया तो अगस्त्य मुनी माने गरायाजी तू भुवनी धन्य धन्य आहेस. आणि म्हणून अशा पद्धतीनं तो चित्रबाहू नावाचा राजा कोणाला तर अगस्त्य मुनींना बोलायला लागला. आणि बोलताना मात्र त्या ठिकाणी अगस्त्य मुनी बोलायला लागले कसं तर राजा खरंच तू धन्य आहे. त्या ठिकाणी आजचा दिवस तुझ्यासाठी खूप पावन आहे. अशा पद्धतीने बोलायला लागले आणि या भुवनामध्ये तू सर्व श्रेष्ठ आहे किंवा त्या ठिकाणी धन्य आहे. का आहेस ते पुढे बघूया. देवीच ह्या सगळ प्रभा आरती धन्य आहेत तुझ्या तो तू महावैष्णव राजा यासी रक्षित आहेसी. आणि म्हणून त्या न्यायानं हे राजा त्या न्यायानं तू काय तर धन्य आहे. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. या न्यायानं रक्षण करतोय प्रजेचं पालन करतोय. अशा पद्धतीनं सर्वप्रथम किंवा तू त्या ठिकाणी धन्य आहेस. अशा पद्धतीनं अगस्त्य मुनी बोलायला लागले. राजा वैष्णव नाही नवस्वामी त्या राष्ट्रात ठाई वैष्णव राष्ट्रापेक्षा पाही शून्यवनही वरिष्ठ. आणि म्हणून राज्य कसा असावा किंवा राजा कसा असावा हे त्या ठिकाणी अगस्त्य मुनी सांगायला लागले. ज्या राज्याचा राजा वैष्णव नाही किंवा त्या ठिकाणी भक्त नाही किंवा तो असणारा एखादा त्या ठिकाणी सात्विक प्रतीचा नाही त्या राज्यात राहू सुद्धा नाही. आणि म्हणून तू सात्विक आहेस तू त्या ठिकाणी भक्त आहेस तू वैष्णव आहेस. अशा पद्धतीनं अगस्त्य मुनी चित्रबाहू नावाच्या राजाला बोलायला लागले. नेत्रहीन जैसे शरीर पतिहीन नारीचा चार की ब्राह्मण जैसा निरक्षर तैसेची राष्ट्र वैष्णव. आणि म्हणून त्या ठिकाणी शरीरांचं वर्णन करायला लागले. शरीर खूप सुंदर आहे परंतु जर त्या ठिकाणी नेत्र नसतील डोळे नसतील तर त्या शरीर काय तर जे सृष्टीचं असणारं सौंदर्य आहे ते पाहू शकत नाही. किंवा पुढे जाऊन सांगतायत पती आहे पत्नी आहे किंवा सुंदर असणारी त्या ठिकाणी कामिनी आहे स्त्री आहे. पण जर पती नसेल सौभाग्याचा अलंकार नसेल तर त्या ठिकाणी सौंदर्याला काही अर्थ उरत नाही. आणि त्याच नाही ना जर त्या ठिकाणी राज्यामध्ये वैष्णव नसतील सद्भक्त नसतील तर ते राज्य त्या ठिकाणी काय तर असून नसल्यासारखं आहे निरक्षर आहे. अशा पद्धतीनं अगस्त्य मुनी बोलायला लागले. संतरहित जैसा करी पक्षहीन खगनिर्हारी हिनक द्रष्टारहित केसरी तैसीच राष्ट्र वैष्णव. आणि म्हणून हत्ती आहे खूप मोठा हत्ती दिसायला लागला पण दात नसेल
तर त्या हत्तीचं त्या ठिकाणी कसं तर हत्ती सुद्धा त्या ठिकाणी एका अंगानं आपण जे अपंग म्हणू तसा होतो. किंवा पुढे जाऊन सांगायला लागले, पक्षी आहे आकाशामध्ये खूप मोठी झेप घेतो, पण जर पंख नसतील तर त्या सुद्धा पक्षाचं जीवन त्या ठिकाणी अपंग होतो किंवा त्या ठिकाणी पंगू होतो. त्यात नाही ना वनाचा राजा सिंह आहे, परंतु जर नख नसतील तर तो सुद्धा त्या ठिकाणी जशा पद्धतीने अपंग होतो. त्या न्यायानं वैष्णव नसतील तर राज्य त्या ठिकाणी निरक्षर असल्यासारखं होतं. दरवहीन संध्या वंदना केतील रहित दैसेची दर्पण किंवा प्रत्यर्थ देव सेवना कैसेची राष्ट्र वैष्णव. आणि म्हणून त्या न्यायानं त्या ठिकाणी संध्या वंदनामध्ये तिल रहित जर तर्पण करत असेल तर त्या ठिकाणी जसं ते तर्पण पूर्ण होत नाही, त्या न्यायानं वैष्णव राजा नसेल तर राज्य त्या ठिकाणी अपूर्ण राहतं. विधवा नारी केश सहित स्नान नाही दैसे व्रत की ब्राह्मण गामी शूद्र पतित कैसेची राष्ट्र वैष्णव. किंवा पुढे जाऊन सांगायला लागले, विधवा नारी आहे त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये केस काढण्याची प्रथा होती डोक्याचे, अशा असणारी विधवा नारी असल्याच्या नंतर जसं त्या ठिकाणी होतं. किंवा व्रत करायला लागलं आणि व्रत करताना मात्र स्नान जर केलं नसेल तर ते व्रत तसं परिपूर्ण होऊ शकत नाही. त्या न्यायानं ब्राह्मण गावामध्ये शूद्र पतीत राहतो, जसं त्या न्यायानं राष्ट्र अवैष्णव असल्याच्या नंतर होतं. अरे जो श्रीकृष्ण चरण भक्त त्यासची राजायसे म्हणत आणि त्यांचे जी राष्ट्रवाडे सतत सुखी होतात तत्प्रजा. आणि म्हणून राजा श्रीकृष्णांचा जो भक्त आहे तो कृष्णाचा भक्त जर असेल आणि तो जर राज्याचा त्या ठिकाणी अधिकारी असेल, राजा असेल, तर मात्र त्याचं राज्य सतत वाढत जातं आणि सुखी असणारी प्रजा होते. या न्यायानं अगस्ती महामुनी त्या चक्रभाऊ राजा नावाच्या राजाला बोलायला लागले, माझी म्या तुझा देखिले म्हणून माझे सफळ झाले नयन तुझशी घडले भाषण दयन वाणी सफळ झाली. आणि म्हणून आजही त्या ठिकाणी मित्र बघितलं आणि माझं सुद्धा नयन त्या ठिकाणी सफळ व्हायला लागलं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलतात. असोराया त्वाराचर केले हे सर्वही मज पोचले तथापि आता तुझे सगळे माझे आदले सांभाळी. आणि म्हणून त्या ठिकाणी तो जो राजा आहे तो सर्वप्रथम म्हणायला होता की हे राज्य तुम्हाला अर्पण करेन देवा, अशा पद्धतीने बोललेला होता. पण त्या ठिकाणी अगस्त्य महामुनी म्हणतायत, ठीक आहे मला तू अर्पण केलं, पण मी माझ्या आज्ञेने हे राज्य तुला चालवण्यासाठी देत आहे. अशा पद्धतीने हे राज्य सुखकर अशा पद्धतीने चालत. सर्व ही राजावरती तुझीच स्थापना केली प्रीती आता मी जातो स्वस्थानाप्रती सदा सोतव कल्याण. आणि म्हणून हे राज्य मी तुझं राज्य तुला त्या ठिकाणी अर्पण करत आहे, ह्या राज्याचं त्या ठिकाणी प्रतिपाळ करा अशा पद्धतीने बोलले. आणि आता काय तर मी माझ्या त्या ठिकाणी स्वस्थानाला जातो किंवा माझ्या असणाऱ्या निवासाला जातो अशा पद्धतीने बोलत अगस्ती महामुनी उठायला लागले. आणि उठताना त्या ठिकाणी काय बोलतात राजा, ऐसे बोलून अगस्ती मुनी जावया उठला तेथुनी तव त्याची पट्टराणी चंद्रकला तेथे पातली. आणि म्हणून अशा पद्धतीचा राजा आणि आलेले अगस्ती मुनी यांच्यामध्ये संवाद झाल्याच्या नंतर काय तर आम्ही जातो आमच्या गावा. या न्यायाने राजा उठलेले आहेत. उठून त्या ठिकाणी कोणतर अगस्ती महामुनी उठलेले आहेत आणि आता आम्ही स्वस्थानाला जातो अशा पद्धतीने बोलले. आणि उठतायत तेवढ्यामध्ये त्या राजाची जी पत्नी आहे जिचं नाव चंद्रकला आहे ती त्या ठिकाणी आली. आणि आल्याच्या नंतर चंद्रकला काय बोलते,
भक्तिभावेशी नमस्कार केला त्या मुनीसी स्वागस्त्य मुनी तीयसी शुभवचनेसी बोलत आणि म्हणून ती हल्ली चंद्रकला अगस्ती मुनींना त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला लागली. नतमस्तक अनन्य भावानं त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला लागली. आणि झाल्याच्या नंतर त्या राज्याची पट्टराणी असणारी चंद्रकला तिला त्या ठिकाणी अगस्ती मुनी उठवत आहेत. आणि अगस्ती मुनी काय बोलतात? गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून या ठिकाणी खाली चल आणि म्हणून झालेली सेवा मंडळी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित. कसं तर त्या ठिकाणी आपुलिया बळे मी नाही बोलत सका कृपवंत वाच्या त्याची अनेन साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोल गीता धनी वेगळाची अनेन. झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती किंवा सर्व श्रोतेमय बाप्पाच्या चरणावरती समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. गोपाळ कृष्ण भगवान की जय. सोयऱ्याचं नाव घ्या की कुठे बाहेर